द्या माऊली महाराज. चला सुप्रभात मंडळी, या स्नानाला या सगळ्यांनी. आमची रुईबाईला जरा ताप आले म्हणून तिला सांगितलं हातपाय धु फक्त. रुई ओके. कसं वाटतंय? कोण नाही बिलवला अवकाश. नाही थांबतो. चला मंडळी, आपली झालेली आहे स्नानं आणि आता आपण जाऊया, तयार होऊया, मग तुम्हाला भेटूया. चला श्री विठ्ठल मंडळी, आपली सकाळची स्नानं झाली. आता आपण चाललो आहोत दर्शनाला. प्रथम दर्शन करू, मग नंतर प्रदक्षिणा करू, आहे की नाही? काय माऊली, जायचं का दर्शनाला? चला मग. चला मंदिराजवळ आलेलो आहोत आपण आणि आता महाद्वारात आपण प्रवेश करणार आहोत. हैबत बाबाची पायरी, ही हैबत बाबांची समाधी आहे बरं का. त्याच्यामुळं दर्शनाला जात असताना या पायरीवर पाय देऊ नये, थेट वर पाय द्यायचं. या पायरीवर कधीच पाय देऊ नये दर्शनाला आल्यानंतर. ही हैबत बाबाची समाधी आहे. हा हा हा, आनंद मंदिरात. नाथपार आलेलो आहोत दर्शनबारी. आज दर्शनबारीला खूप गर्दी आहे वरती, पूर्ण 2 माळे भरलेले आहेत, 2 माळे. बघू चला किती वेळ लागते बघू. 7:50 झालेत, बघू किती वेळ लागते. चला, या लाईनी खाली नाही, सगळ्या भरलेल्या लाईनी आहेत. चला जळजळीत सोनसळा, कळस दिसतो स्वज्वळा.
वा. चला झालेलं आहे दर्शन, जाऊया. चला आळंदीला आल्यानंतर निदान 7 तरी फेऱ्या मारायच्या याला, बरं का. सुवर्ण पिंपळाला 7 फेऱ्या मारायच्या. आणि माझा सव्यसाची मूर्ती लावून दे आची कंदी करती करमाची ते गावन्ने गा कृतिके साविटू हे कोणी काय करील गटू देवता तातू पटू सांदिल तो देवी चिवणी वांगी आणि उभे उभगणे आली ती तो ती खूप भेट आणि प्रवेश करील काही. पर्वणी 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 या आळंदीला रोज 1 ते 3 बघा. राहुल देशपांडे, कृष्णा बोंगानी, क्या बात आहे. किती मोठे मोठे कलाकार या श्रावण मासामध्ये रोज 1 ते 3. चला श्री विठ्ठल मंडळी, आता आपलं माऊलींचं दर्शन झालं, खूप आनंद आला मंदिरामध्ये. आणि चला आता आपण करूया प्रदक्षिणा. ते दिदे बनाले. धाव, म्हातारी झाली ग, म्हातारी झाली. चला पुंडलिक राय. चला जोग महाराज समाधी, या सर्व समाध्यांचं दर्शन करून, हे सर्व गुरुवारी आहेत, यांचं दर्शन करून पुढं प्रस्थान करायचं. चला घाटावरचं दर्शन घेऊन भाजी मंडईपासून असं वर निघायचं. भाजी मंडईपासून वर आपल्या हायवेवर रस्त्यावर आलेलो आहोत, रोडवर चौकात आलेलो आहोत. इथून महाद्वाराकडे पाहायचं आणि प्रदक्षिणा घालायची. पितळी गणपती आतमध्ये, घासवाली धर्मशाळा. पितळी गणपती, मुक्ताबाईंनी मांडे बांधलेली जागा. माऊलींच्या पाठीवर भिंत चालविली जड भिंती, हरली चांग याची भांती, मोक्ष मार्गिता सांगाची ज्ञानोबा माझा. ग्रामीण दैवत हजेरी मारुती. चला पुढं श्री विठ्ठल रुक्माई चौक. चला फिरा. जिथून प्रदक्षिणा सुरुवात केली तिथेच प्रदक्षिणा संपुष्टात आणावी. कुठूनही सुरुवात करा. श्री विठ्ठल मंडळी, आपण निघालो आता आळंदीवरून. आळंदीचं दर्शन झालेलं आहे, माऊलींचं दर्शन झालं, सकाळी स्नान झालं, सुंदरपैकी एकदम आपलं मस्त एकदम प्रदक्षिणा झाली. आणि आता आपण परतीच्या मार्गाने निघालेलो आहोत. आज आहे आपला संध्याकाळी कार्यक्रम, नाचो कीर्तनाची रंगी. आणि काय काळजी नका करू, तुम्हाला वाटलं मी तुम्हाला काय बोलतो ते सांगून तुमचं समाधान केलं नाही, तर समाधान आपण करूया एक थोड्याच वेळात, आता लगेच. चला चला. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. माझी इंद्रायणी माता पाहूया वरती जाऊन. हा एकच नंबर पाणी आहे. गाथा मंदिर.
भंडारा डोंगर. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वाव आहे ढग. मस्त एक नंबर. त्याला आता जावायला पाहिजे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव राम. पंढरीनाथ भगवान की जय. अरे देवाचा फेटा जरा वाकडा झाला. अच्छा चला मंडळी नमस्कार. श्री विठ्ठल. सगळ्यांनी श्री विठ्ठल म्हणा. श्री विठ्ठल. बर. तर काल आपला विषय राहिलेला, आज सुद्धा तोच विषय राहिला. आता तो विषय आपण पूर्ण करू. तर विषय असा आहे मंडळी का आत्ता जे आपण ज्या वारीला गेलतो, जी महिनावारी आपण सुरुवात केली, तर ती महिनावारीची एकादशी होती शुद्ध एकादशी. आणि शुद्ध एकादशी म्हणजे पांडुरंगाची एकादशी. म्हणजे नियमाप्रमाणे आपल्याला कुठं जायला पाहिजे? पंढरपूरला जायला पाहिजे. पण आपण गेलो देहूला. वास्तविक काल आपण तुम्ही बघितलं असेल, आपण जिथं पखवाज दिली आहे की नाही, कुतरवाडे महाराज, आपल्याला गेल्या गेल्या काय बोलले तो, अरे तेव्हा इथं कुठं आज पंढरपूर सोडून, हा आज पंढरपूरला तुम्ही असायला पाहिजे होते. वारकरी आळंदीत काय करतात असा प्रश्न विचारला त्यांनी. मग त्यांना आम्ही सांगितलं उत्तर ते. आता तो काय तो उत्तर सांगितला ते काय थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर प्रारंभ करायचा. हो. बर. जगद्गुरु तुकोबाराय, बरं का, जगद्गुरु तुकोबाराय यांचे वंशज, म्हणजे वंशज नाही, यांचे पूर्वासुरी आहे की नाही, यांचे पूर्वज, यांचे पूर्वासुरी श्री विश्वंभर बाबा, बरं का, विश्वंभर बाबा यांना पंढरपूरच्या वारीचा फार वेळ खूपच, हा, पांडुरंग परमात्म्याच्या सगुण रूपाचं खास वेळ होतं त्यांना. म्हणजे जसं काही समजा तुमचं बाळ आहे, आता बाळ झालंय, 1-2-3 महिने झाले तुमच्या बाळाला, आणि आता तुम्हाला सांगितलं, आता सगुण रूप तुम्हाला सांगतोय, पण तुम्हाला तुमचा बाळ जसा कायम समोर असतो त्याला बोलतात आपण सगुण रूप म्हणूया, आहे की नाही. आणि तोच बाळ कदाचित समजा कुठं गावी गेला, फिरायला गेला, तर जेव्हा आपल्याला जो दुःख होतं, आहे की नाही, म्हणजे तो आपल्यापासून विसंबतो, आपल्याला तो दिसत नाही, बरेच तो आपल्या चित्तात आहे, तो आपल्या लक्षात आहे, हा माझा बाळ आहे, तिकडे गेलाय, फिरायला गेलाय, पण त्याच्या ज्या रूपाची आपल्याला जी आस असते त्याला म्हणतात सगुण रूप. तर असे विश्वंभर बाबा, त्यांच्या पूर्वंपार घराण्याची वारी आहे की त्यांच्या पूर्वीपासूनच ती वारी चालू असेल. ती विश्वंभर बाबापासून आता ही 7वी पिढी आहे. तर विश्वंभर बाबांची वारी ही दर 15 दिवसाला असायची. 15 दिवसा एकादशी जात असे पंढरीशी, नेमे वारी धरिली आईशी, सगुण सुखाशी सोकावला जो. तर विश्वंभर बाबा कार्तिक वारीला पंढरीला गेले. मग त्यांची त्या वाऱ्या चालू झाल्या कार्तिक पासून ते आषाढ पर्यंत. हे किती महिने झाले? कार्तिक पासून आषाढ पर्यंत मोजले तर काहीतरी 8 महिने होतात. तर या 8 महिन्यामध्ये 8 दुने 16 एकादशा. तर या अशा मस्त एकदम आपली एकादशी आली का पोचलेच पंढरपूरला, आलेच परतीला घरी. मग असे 16 एकादशा विश्वंभर बाबाच्या नित्य नेमाने चालू होत्या. आणि ह्या वाऱ्या करत 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 म्हणजे ही महिना वारी बघायची बरं का याला. तर ही अशी महिना वारी चालू झाली. आणि विश्वंभर बाबाला एकदा पंढरपूरला गेलं का मागं निघताना खूप दुःख, जसं आळंदीतून आपल्याला बाहेर निघताना म्हणजे पाय निघत नाही आळंदीतून आपलं बाहेर, आहे का नाही, असं वाटतंय अजून आळंदी आपल्यापासून विसंबू नये. तसं विश्वंभर बाबाला वाटायचं का देवा काय तुझं हे दुःख आहे की नाही मला, का मला तुझ्या सगुण रूपाची आम्हाला सवय लागलेली आहे वारकऱ्यांना, का तुम्हाला दिसलाच पाहिजे. आता ही आषाढी एकादशी करून विश्वंभर बाबा चालले होते पुन्हा घरी. मग विश्वंभर बाबांनी ते मागणं मागितलं होतं
तर देवा काय नाही, आता मला तुझं सगुण रूप पाहिजे, ते कायम माझ्याजवळ असावं, तिथंच असावं. कुठं? हा मी जिथं राहतो तिकडे देव क्षेत्राला. तर ते तुझं सगुण रूप, माझी इच्छा आहे का तुझं सगुण रूप मला दिसावं तिथं गेल्यानंतर, कारण की तुझ्या सगुण रूपाची आम्हाला आस लागलेली आहे, आस. मग देव पण प्रसन्न झाले. वा, म्हणजे देव पण बघतो कोण कसं आहे, कोण कसं आहे. नाही तर त्याला काय करतो, सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, पण त्यांच्या मागे देव काय लावतो, हे घे तुला रिद्धी घे, तुला सिद्धी घे बाबा, तुला हे घे. लय देव काही ना काही देतो, पण देव भक्ती देत नाही. पण हीच भक्ती बघून देव सोकावला बरं का. देवाला सुद्धा फार आनंद झाला. देव म्हटला, वा विश्वंभर बाबा, खूप पाहिले पण तुमच्या मागोमाग तुमच्यासारखा भक्तच पाहिला नाही का ज्याला सगुण रूपाची आवड झाली आणि तुम्ही माझ्यासाठी एवढे कष्ट करताय. तर पण देवाने पुन्हा युक्ती केली का चला एक काम करा, विश्वंभर बाबाला जरा त्यांनी काय सांगितलं, ब्रह्मज्ञान सांगितलं, काय ते वेदांत सांगितलं. वेदांताची भाषा थोडी सांगितली. अहो मगाशी ते मी तुम्हाला सांगितलं बाळाचं नाही का, तसं वेदांताची भाषा विश्वंभर बाबांना सांगितलं. अहो मी तर निर्गुण निराकार आहे, मी तुमच्याकडे आहे, मी चराचरात आहे, मी तिथेही आहे आणि इथे आहे, त्याच्यात काय, तुम्ही तिथं ध्यान करा, मी तिथे आहे. पण विश्वंभर बाबा बोलले, मला ते काय सांगू नको, मला अजिबात मला याच्यात पडायचं नाही, मला तुमचं सगुण रूपच पाहिजे. वा, देव पण एकदम गदगदित झाले. वा विश्वंभर बाबा, आता पूर्ण विस्तार सांगत नाही तुम्हाला, पण मग विश्वंभर बाबा बोलले का आम्हाला तुमचं सगुण रूप पाहिजे. देव म्हटले ठीक आहे, बघू पुढं. मग तसं विश्वंभर बाबा पुन्हा गेल्यानंतर देवक्षेत्रात आले, तिकडं थांबले. तर विश्वंभर बाबा गेले पुन्हा आपली वारी करून, आणि वारी करून गेल्यानंतर पुन्हा आपली महिनावारी आलीच, आहे की नाही. पुन्हा महिनावारी आली आणि विश्वंभर बाबा मग त्याची ती तयारी चालू झाली, आता निघायचं आहे. तर अष्टमीची रात्र होती. अष्टमीच्या रात्री विश्वंभर बाबा देवक्षेत्राला होते बरं का. ते निघायच्या तयारीत सर्व. आता देऊला आज अष्टमी आहे आणि आज रात्री मुक्काम देऊतच होता घराजवळच, तर तिथंच मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी परत नवमीला निघायचं. नवमी, दशमी, एकादशीला पंढरपुरात काय चालत असतील महाराज तेव्हा, आहे की नाही. दशमीला रात्रीपर्यंत पोचायचे. तर विश्वंभर बाबाला पांडुरंग परमात्म्यानी अष्टमीच्या दिवशी रात्री अनुग्रह दिला, स्वप्न दिला. नवमीची पहाट आणि अष्टमीची रात्र आपण बोलू शकतो त्याला. का विश्वंभर बाबा तुम्ही येऊ नका वारीला, मी स्वतः तुम्हाला भेटायला येतोय, असं स्वप्नात सांगितलं. बर, मग कुठं सांगितलं, काय सांगितलं का तुमच्या आंब्याच्या बनामध्ये, बरं का, तुमची जी जागा आहे आमराई आहे, त्या आमराईमध्ये आंब्याच्या बनामध्ये मी तिथं खाली, तुम्ही ती जमीन उकरा, मी तुम्हाला तिकडं भेटेल. तर असं स्वप्न पडलं त्यांना, स्वप्न पडलं. आणि स्वप्न पडल्यानंतर मग पहाट झाल्यानंतर विश्वराव बोलू लागले, काय असं कसं स्वप्न पडलं. आता स्वप्न पडलं म्हटल्यावर पांडुरंग परमात्म्याने स्वप्न दाखवलं आपल्याला. तर मग त्यांनी सुद्धा गाववाल्यांना सांगितलं, आपल्या गावकऱ्यांना आहे की नाही, माळकऱ्यांना, सगळ्यांना, का असं स्वप्न पडलं मला, आपल्याला आमराईत जायला पाहिजे, ती उकरायला पाहिजे, तिथं देव भेटतील आपल्याला. मग ते काय आता गाववाले सर्व निघाले त्यांच्यासोबत. म्हटलं चला विश्वंभर, आता तो सगळा विषय लांबवायला नको, नाही तर खूप लांबेल का. म्हणा आता तुम्हीच सांगा तो विषय, चला. ते म्हणजे की गाववाल्यांना वाटलं की विश्वंभर काय स्वप्न म्हणजे काय, ते खोटं असेल. हा, चला आपण बघूया. स्वप्न असलं खरं तर पांडुरंगाचं दर्शन होईल, नसलं तर दिंड काढू. हा, त्यांची दिंड काढता येईल. त्या हिशोबात ते गेले. मध्ये गेल्यानंतर मग तिथं गेल्यानंतर पूर्ण तुळशीच्या बुक्क्याचा वास, जिकडे तिकडे माती नव्हतीच, पूर्ण बुक्क्याचा वास, चंदन, गुलाब, हा पूर्ण याचाच वास यायला लागला. तर अशा प्रकारे सर्वीकडे सुहास दरवळला, तुळशी बुक्का भरपूर भेटायला लागला. आणि काय, गणपती बाप्पा मोरया.
ऍक्च्युली महड आला म्हणून गर्जना केली. आपला बाप्पाचं स्थान आहे अष्टविनायक पैकी एक स्थान महडचा वरद विनायक. वरद विनायक. वा. तर महडच्या इथं आलो. तर चला आपण पुढं कंटिन्यू करू. तर मग त्यांनी काय केलं, सगळी सामुग्री जमा केली, सामुग्री आणायला लागली. आता उकरायची कशाली ना ती जमीन. मग हातोड, फावडा, पार, कुऱ्हाड अशा वस्तू आणल्या उकरायसाठी. तर ह्या सगळ्या सामुग्री सगळ्यांनी जमा केली गावकऱ्यांनी. तर आता जमीन उकरायची वेळ आली. तर जमीन उकरता क्षणी आकाशवाणी झाली का थांबा, अहो देव आहे तिथे, न जाणो देवाला जर पार लागली तर, आहे की नाही. हा, त्याच्यामुळं कुठल्याही अवजाराने ती जमीन न उकरता ही जमीन आपण स्वहाताने प्रत्येकाने ही जमीन उकरा. मग एवढी जमीन कशी उकरायची हा प्रश्न पडला नाही का. खाली काय असेल ना काय नाही, पण काय नाही महाराज, तो देवच होता. पण तशी सुरुवात केली तसा फक्त बुक्का यायला लागला हातात. बुक्का यायला लागला. बुक्का म्हणजे फाईट नाही, बुक्का म्हणजे काळा बुक्का जे आपण लावतो तो. आपल्या भाषेत बुक्का म्हणजे बुक्का तसं नाही. तर बुक्का म्हणजे तुळशी बुक्का. तर तो बुक्का निघायला लागला, खूप खूप बुक्का निघायला लागला. काढत 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 खूप खोलवर गेले आणि बुक्का जसा संपत आला तशी खाली काय भेटली हो, माझ्या पांडुरंगाची साक्षात मूर्ती तिथं भेटली. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. तर अशा प्रकारे तिथं स्वयंभू पांडुरंगाची मूर्ती भेटली. म्हणून काल मंदिरामध्ये जाताना तुम्हाला मी मंदिराच्या बाहेर बघा बोर्ड लावलेला, पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती. हा, तो विषय राहिला ना. तर तसा पांडुरंग येताना एकटा येत नाही, आपल्या रुक्मिणी आई साहेबांना घेऊन आले. तसा पांडुरंग पंढरपुरात जेव्हा आला, पण तेव्हा कसं होतं, रुक्मिणी आई साहेब पुढे आली ती, पांडुरंग परमात्मा मग तिच्या माग आला असा, आहे की नाही. रुक्मिणी आई साहेब आली ती, मग काय ते प्रमाण होता, रुक्मिणी रुसली ती दिंडीरवाना गेली, ती मागे चक्रपाणी येता झाला दिंडीरवाणी. हा नशीब लक्षात आहे. कधी कधी लक्षात नाही राहत. तर पांडुरंग परमात्मा तिच्या मागे आला असं प्रमाण आहे ते. तर देव एकटा येत नाही, इथे सुद्धा पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब दोघं आले. आणि मग काय काय बघायला पाहिजे. मग गावकऱ्यांना खूप आनंद झाला. अरे वा, आपण तर विश्वंभर बाबांना काय म्हणतो आणि काय नाही, पण साक्षात पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब इथं प्रगटलेले आहेत. स्वयंभू मूर्ती त्यांच्या स्वप्नात आली. हे फक्त कशासाठी का विश्वंभर बाबांना पंढरपूरला जाण्याचं कष्ट न व्हावं म्हणून. त्याच्यामुळं देवानी केलेला हा साक्षात्कार. आणि म्हणून बहुतांश वारकरी ज्यांना पंढरपूरला जायला भेटत नाही, वेळ भेटत नाही, काही अडचणी असतील महिनावारीला, नाही तर तुम्ही सांगणार का आतापासून आम्ही पंढरपूरला जाणार नाही. तसं नाही. जे महिनावारी करतात, जी शुद्धवारी करतात, महिनावारी करतात, कधीतरी अडचण येते, मग ते काय करतात, मग जवळच आपला देहूला जातात आणि देहूच्या त्या पांडुरंग परमात्म्याला दर्शन करून येतात. कारण की ती स्वयंभू मूर्ती आहे असा तो विषय आहे बरं का. म्हणून काल आम्ही एकादशीला, आजची जी एकादशी आहे शुद्ध एकादशी आहे की नाही, पुत्रदा एकादशी, भागवत एकादशी बरं का, ही शुद्ध वारी आहे. तर शुद्ध वारीला पंढरपूरला आपल्याला जायला अडचण होती, कारण की आपल्याला पुन्हा कीर्तनाला पोहोचणं आहे. तर तेवढा वेळ आपल्याला भागणार नाही. तर कदाचित त्याच्याचमुळं आम्ही देहूला गेलो आणि देहूला आपण ही शुद्ध वारी पूर्ण केली. मग आता पुढचा भाग पुढं, मग विश्वंभर बाबाला आता हे सर्व तुच्छ वाटू लागलं आहे की नाही. हे हा जो संसार आहे, ह्या संसाराचा पण त्यांना वीट आला, जसं तुकोबारायांना वीट आला आहे की नाही. का आता हा संसार नको, तर या त्यांना आता बस तद्धाम परमम मम म्हणजे देवत्व म्हणजे देवाच्या जागेवर त्यांना जायचं होतं. तर देवा आता मला तुमच्या जागेवर येऊ द्या, मला तुमच्या हृदयात घ्या आहे की नाही. तर मग देवाने म्हटलं ठीक आहे बाबा विश्वंभर बाबा, मग तुमचं काय मागणं आहे, काहीतरी मागा, नुसतंच येऊ नका आहे की नाही. फक्तच काय येतं तुम्ही, काहीतरी मागा बरं का. तर यांनी मागितलं की मला रिवर्स यायचं आहे. एक गाडीवाला एवढ्या हायवेला रिवर्स येत होता, असू द्या. तर मग विश्वंभर बाबाचं मागणं फार फार एकदम मार्मिक होतं. मग विश्वंभर बाबांनी काय मागितलं का बाबा माझ्या कुळामध्ये पुढं जो कोणी जन्माला येईल
आता तुकोबारायांपर्यंत त्याची 7वी पिढी आहे बरं का. हो जो कोणी जन्माला येईल त्याच्या हातात टाळ आणि त्याच्यामध्ये मुखामध्ये भगवंताचं नाम आणि पंढरीची वारी ही कायम त्याच्या नशिबातच असली पाहिजे. ह्या कुळाला अशी मागणी मागून घेतली. भगवान पांढरीनाथ पांडुरंग परमात्मा फार गदगद झाले. वा काय मागणी आहे की नाही, मागावं तर असं. नाहीतर आमचे महाराज मंडळी ऐका, आता आमचंच सांगतो तुम्हाला, दुसऱ्यांदा कशाला सांगायचं. आमचेच काही महाराज मंडळी कीर्तनकार, महाराज खूप मोठा कीर्तनकार आहे, संस्था सुटलेल्या आहेत, कोणी मोठे मोठे कीर्तनकार आहेत, काय बोलतात त्याला, वाचस्पती आहेत. पण बाळवा एवढं जरी असलं तरी त्यांची मुलं बघायला गेलो तर हे अजिबात वारकरी नाही. हा, त्यांची इच्छा असते का माझ्या मुलाने बॅरिस्टर बनावं, माझ्या मुलाने काय बनावं, अजून काय हो काय सांगतात, इंजिनियर बनावं, काहीतरी बनावं. पण खरं सांगतो, जर विश्वंभर बाबांनी जर अशी मागणी मागितली नसती तर आज तुकोबाराय आपल्याला भेटले नसते, आहे की नाही. तो वारसा आज आपल्याला बघायला भेटला नसता. ही त्यांच्या मागणी मुलं का काय मागणी मागावं, तर विश्वंभर बाबाने अशी मागणी मागितली. असे बरेच वारकरी आपल्याला बघायला भेटतात आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये. त्याच्यातला एक मी सांगून जाईन का खरंच आपले पुणेकर मंडळी आहेत, हो आहे की नाही, पुणेकर उडाफे मंडळी, हो त्याच्यातले ऋषीराज महाराज आणि गौरव महाराज बरं का, हे आमच्या परतीला असतात. आमची त्यांची तेव्हा ओळख झालेली आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांना एवढं शिकवलंय, पण एवढं शिकवून सुद्धा इंजिनियर आहेत ती पोरं. पण इंजिनियर असून त्यांनी कुठल्याही प्रकारचा जॉब, कुठल्याही प्रकारचं काम न करता फक्त संप्रदायामध्ये राहून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार कसा होईल किंवा आपल्यानी भक्ती कशी होईल याच कारणाला पुढे धरून ही दोघंही आपले बंधुराज ऋषीराज महाराज आणि गौरव महाराज हे एक कीर्तनकार आहेत आणि एक गायक आहेत. लोकांपर्यंत गायनाची कला ते नेत आहेत आणि गौरव महाराज लोकांपर्यंत भक्तीचा प्रचार प्रसार करतायत. हे त्या दोघांनी काय केलं, निवडलं. आणि ही त्यांच्या वडिलांची मागणी आहे. ही त्यांच्या वडिलांनी असं हे केलं असेल का नाही, तर दुसरा कोण असलं तर बोलला हे चल एवढा इंजिनियर तुला कशाला केलंय, जॉबला जा, 2 पैसे घरी कमवून आण. पण नाही महाराज, असं हे उदाहरण तुम्हाला दिलं. तर असंच विश्वंभर बाबांनी सुद्धा केलं का पुढं माझ्या वंशामध्ये जो पण कोणी येईल तर त्यांना भक्तीचा छंद असावा, त्यांच्या हातात टाळ असावा, वारी त्यांच्या नशिबामध्ये असावी, असं मागणं मागून विश्वंभर बाबा वैकुंठ गमन म्हणजे सदेह वैकुंठ गमन. विश्वंभर बाबा तुकोबारायच नाही तर तुकोबारायचे जेवढे वंशज झाले ना हे सगळे वैकुंठ गमन, सदेह वैकुंठ गमन झाले. देव त्यांना न्यायला आले बरं का, असं प्रमाण सुद्धा आहेत. तर अशी ही भक्तीची गंगा विश्वंभर बाबांनी आपल्यापर्यंत आणली आणि तो पंढरपूरचा देव आपल्याला तिथं जायला कधी अडचण येईल तर आपल्याला ऑप्शन, बाबा ठीक आहे अडचण आहे तुला तर देहूला जा, तो सुद्धा स्वयंभू पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आहे, तिथं जाऊन दर्शन कर. मग नंतर विश्वंभर बाबा वैकुंठाला गेले. मग त्याच्यानंतर काय, मग त्याच्यानंतर विश्वंभर बाबांनी आपला जो ध्वज होता, आपला जो भक्तीचा वारसा होता, मग तो त्यांनी त्यांच्या पत्नीला दिला. त्यांच्या पत्नीचं नाव आमाबाई. तर आमाबाईला ती धुरा सांभाळायला दिली. तेव्हा त्यांचं लग्न झालं. त्यांना 2 चिरंजीव होते. काय नाव त्याचं, हरी आणि मुकुंदा. आता पुढं खूप गोड कथा आहे ती, ते त्यांचं काय झालं कसं, ती कथा खूप मोठी आहे आणि आता तर मला काय लांबवायची नाही. माझा सांगायचा पॉईंट हाच होता तुम्हाला का आम्ही देहूला का गेलतो. देहूला स्वयंभू मूर्ती कशी, बऱ्याच जणांना ही अडचण असते का देहूला स्वयंभू मूर्ती बोलतात, स्वयंभू मूर्ती बोलतात. मग वारकरी शुद्ध वारीला कधी देहूला येतात, वद्यवारीला सुद्धा देहू आळंदीला येतात. मग पंढरपूरला जात नाही, अशातला भाग नाही. कधी अडचण आली तर आपण देहूला जाऊ शकतो, पण इतर दिवशी तेव्हा आपल्याला अडचण नसेल तर आपल्याला पंढरपूर गाठायलाच पाहिजे. काय म्हणतो, हो त्याला ऑप्शन नाही. फक्त अडचण असेल त्या दिवशी आपण देहूला जायला पाहिजे. तर चला मंडळी, खूप मोठा आपला विषय झालेला आहे हा. आणि आता आपला पुढं उपक्रम आहे तो नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आज आमचे म्हात्रे माऊली त्यांचं कीर्तन आहे आणि आपल्याला पोहोचायचे धारावे गावात. आज एकादशी कोणी घेतले, आपले रविदादा, त्यांचे सर्व ते हरिपाठ मंडळ नागनाथ हरिपाठ मंडळ त्यांनी आजची एकादशीचा नारळ उचललेला आहे. तर आपल्याला तिकडे पोहोचणं आहे. आता इकडे पोहोचूया आणि तो सुद्धा आनंद तुमच्यापर्यंत घेऊन येतो. चला, श्री विठ्ठल नर्मदे. मला हे काय होतं त्याला बोलता बोलता हे यायला लागले, उचकी यायला लागली. तर चला जाऊ आपण आता
कीर्तनात भेटू तुम्हाला.